आपण एखादा पदार्थ करता करता जे साहित्य आहे, इन्ग्रेडियंट्स, ते अर्धे करता करताच फस्त करावे असं तुम्हाला कधी वाटतं का हो? मला तर नेहमी वाटत असतं. याच्यावर टाकूया आपण हे बटाट्याचं सारण, हे मिश्रण टाकतोय आपण. बरं, आता हे शेवपुरी आहे, मी याच्यात दही पण वापरतोय. दही शेवपुरी करणार आहे मी याला. तुम्हाला आवडत असेल तर दही टाकायचं आहे, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण किंचित त्याला एक मॉइश्चर मिळावं त्या दृष्टीने दही छान लागतं. तशी की जी आपण आमसुलाची चटणी केली त्याच्यात गूळ आहेच, पण तुम्हाला आवडत असेल तर दह्यामध्ये किंचित साखर घातली तरी चालेल, पण ते खूप जास्ती गोड होईल. त्या हिशोबाने मी फक्त प्लेन दहीच घेतलेलं आहे. साधं दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला थोडंसं याच्यावर टाकायचं दही, थोडी ही याच्यावर जाणार आहे आमसुलाची चटणी. आंबट आणि गोड अशी ही चटणी आहे. याच्यावर जाणार आहे जिरे पूड, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर काही डाळिंबाचे दाणे, हे बटाट्याचा चिवडा. याच्यात 2-3 प्रकार येतात. जाड असतो, बारीक असतो, याच्यापेक्षा पातळ असेल तोही वापरला तरी चालेल. वाह, आपले उपवासाची शेवपुरी जी आहे ती एकदम भारी दिसते. आणि उपवास असला म्हणून काय झालं, घरी केलेले पदार्थ हे टेस्टीच असले पाहिजे. बस तयार आहे आपली राजगिऱ्याची शेवपुरी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. राजगिऱ्याची शेवपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: राजगिऱ्याचं पीठ, शेंगदाण्याचं कूट, बटाट्याचे तळलेले काप, शिंगाड्याचं पीठ, उकडून चिरलेला बटाटा, डाळिंबाचे दाणे, दही, आमसूल चटणी, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळं मीठ आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, जिऱ्याची पूड, काळं मीठ, तेलाचं मोहन आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पीठ थोडा वेळ मुरवत ठेवावं. तयार पिठाची पोळी लाटून काट्या चमच्याने त्याला छिद्र पाडून वाटीच्या सहाय्याने त्याचा गोल आकार कापून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून तयार पुऱ्या तळून घ्याव्यात. एका बाउलमध्ये उकडून चिरलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, काळं मीठ, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये तळलेल्या पुऱ्या ठेवून त्यावर बटाट्याचं मिश्रण, दही, आमसुलाची चटणी, जिरेपूड, शेंगदाण्याचं कूट, डाळिंबाचे दाणे, बटाट्याचे तळलेले काप आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.